सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ऋण झुनु रे भ्रमरा सांडी तू आवागुनु रे भ्रमरा चरण कमळजळू रे भ्रमरा भोगी तू निश्चव रे भ्रमरा. श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 4 चरणाचा छोटेखानी अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज भुंग्याला उपदेश करतात, ज्याचं चिंतन तुमच्या पुढे करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. या गावामध्ये आईसाहेब जिजाऊंची पुण्यतिथी आणि महाराज छत्रपतींचा सुद्धा हा चांगल्या प्रकारे दिवस मनवतात. ही मंडळी सप्ताह करतात. आनंद वाटला नाही काय. भयंकर मोठा समाज, सुंदर वाजवणारे, अतिशय उत्कृष्ट गाणारे. मागच्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी 2 वर्ष यांनी मला बोलवलं, पण योग नव्हता. यावर्षी योग आला. समाधान वाटलं. समाज मोठा शांत आहे. सर्वात महत्त्वाचं असं आहे का तरुण मुलं मुली यांची कीर्तनामध्ये उपस्थिती अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या देशाला, आपल्या धर्माला ग्रहण लागलं असं आहे. सर्व बाजूने आत्तापर्यंत आपला समाज संपून टाकायचा प्रयत्न केला, परंतु आपल्या परमार्थाचा उत्तर म्हणून परमात्म्याने 5000 वर्षानंतर आज हिंदू राजा गादीवर बसला. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आतलं माहीत नाही. आम्ही अभ्यास केला, आम्ही चिंतन केलं. माझं कॉलेज झालं आहे असं चिंतन आहे. लोकांना वाटेल का अमुक बाजू घेतात. बाजू घेत नाही. मी कुठल्या पक्षाचा नाही आणि मी भीत नाही का देशमुख आहे खानदानी असं चिंतन आहे. मला एकच सांगायचं आहे, तुम्ही काय काय पाहिलं मागे तुम्हाला माहीत नाही ते. अहो, आपल्या लोकांनी विरोध केला नसताना तर असा कायदा आणला होता मागच्या सरकारने का अल्पसंख्याक माणसाच्या जर सोबत भांडण झालं तर जरी त्याचा दोष आहे तरी दोष याचाच मानला जाईल. कुणाचा? बहुसंख्याकाचा, जो हिंदू आहे. हां. आणि अल्पसंख्याक माणसाची जर भांडण केलं तरी तक्रार पोलिसांनी घ्यायची नाही, असा कायदा तयार झाला होता. उठाव केला आमच्या लोकांनी. तुम्हाला माहीत नाही, अंदरला सांगतो हे. आपल्या देशाला एकच देश असा आहे भारत, जिथे आपल्याला स्थान आहे हिंदूंना. 55-56 देश मुस्लिमांचे, शेकडो देश ख्रिश्चनांचे. आपल्याला कोण आहे? आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या देवासाठी, आपल्या धर्माकरता अत्यावश्यक होतं हे. पांडुरंगाच्या कृपेनं झालं, देवाच्या मनानं झालं असं म्हणायचं. आणि पुढे सुद्धा काही कामं करायची आहेत, ते होईल, परमात्मा करील. लाख माणसं मेले आपले मंदिराकरता. तुम्हाला काय माहीत आहे? शेकडो लोकांनी पायात चप्पल घालायची सोडली. जोपर्यंत राम मंदिर होत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही, पगडी बांधणार नाही. असे कित्येक गावच्या गाव क्षत्रिय समाजाचे बिना पगडीचे राहिले आत्तापर्यंत. तुम्हाला काय माहीत आहे संग्राम राम मंदिराचा? हां, हे कामं केले, हे जगाला सांगावं लागणार नाही काय? खरं सांगितलं तरी राग येतो लोकांना. चुकीचं आहे ना ते. मला काय म्हणायचं, खरं ऐकायची सवय ठेवा असं शास्त्र आहे, असं चिंतन आहे. तुम्हाला माहीत नाही, आतलं सांगतो. पांडुरंगाची कृपा आहे, तुमचा आमचा परमार्थ कमी आला. तुमचा भाग मोठा सुंदर आहे. इथे मारुतराव महाराज, मोतीराम महाराज भयंकर मोठे साधू झाले. त्या साधूंनी भाग ढवळून काढला. आळंदी पंढरी आमची दिंडी आहे. 13 नंबर. आमच्या मागे 14 नंबर वालूरकर आणि 15 नंबर वालूरकर, 16 नंबर लोगावकर. आमचा नंबर आहे 14वा अमरावतीकर. 160 वर्षाची दिंडी आहे आमची. मारुतराव महाराज असताना मी इथे 100 गावामध्ये आलो. तेव्हा असताना सुद्धा, आतासुद्धा खूप ठिकाणी येतो. आमचे टाकळीकर महाराजांचं माझं प्रेम आहे, त्यांचा जीव आहे माझा, त्यांचं अतिशय सख्य आहे. त्या अनुषंगाने तुमच्या गावामध्ये यायचा योग आला. भयंकर मोठी महामारी निर्माण झाली. लाख कोटी लोक मेले. आपल्या देशातसुद्धा फार माणसं मेले कोरोनाने. फक्त 2घंच नाही मेले. कोण? एक तुम्ही, एक मी. यापैकी कुणीतरी मेलं असतं
तरीसुद्धा कीर्तन ऐकायला तुम्हाला यायला भेटलं नसतं आणि मला कीर्तन ऐकायला सांगायला चान्स भेटला नसता. दोघंच जण मेलो नाही आपण. बरं झालं मेलो नाही. नाही काय देवानं का जिवंत ठेवलं? तुम्हाला जिवंत ठेवणार आहे. चांगलं वागा. आता आता दात पडले माळा घाला. ए आबा असं म्हणणं आहे देवाचं. आता भरपूर खाल्लं तुम्ही, आता माळा घाला, आता भजन करा, आता वाऱ्या करा, म्हणून जिवंत ठेवलं. चांगलं आहे का? आपण मेलो नाही म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. पण ज्याच्या घरचे लोक मेले त्यांच्या घरी जाऊन बघा. महाराष्ट्रातले 100% कारखाने ज्यानं बांधले, अग्रवाल 40 गावचा अग्रवाल होते साहेब, सांप्रदायातले होते, फार सुंदर. 100% कारखाने त्यांनी बांधले. ते दोघे भाऊ कोरोनामध्ये मेले. पंढरपुरातला आजी आमदार भालके आणि माजी आमदार परिचारक कोरोनाने मेले. एवढं सांगत नाही, आमच्या जीवाचे काही काही माणसं निष्ठून गेले. रामकृष्णारी परमार्थ करणारे कट्टर. तुमच्या भागातला निर्गुण गेला का नाही? परळी चांगला वारकरी आमच्या मागे राहायचा 16 नंबरमध्ये लोगावकरात. आमच्या दिंडीत चालायचा. मनोहर केंद्रे तो ते दोन्ही माणसांना दिंडीत चालायचे. तुमचं ते बंडू जाधव आमच्या दिंडीत तासन तास चालतात. आमच्या पाठीमागे त्यांचा नंबर आहे ना. कसा करता सांगतो. तर हे माणसं आपण जिवंत राहिलो हे पांडुरंगाची कृपा आहे. आणि सप्ताह केला तुम्ही. आता तुमच्या गावात कोरोना येणार नाही, काळजी करू नका. आला तर त्याला रस्त्यावर थांबवल मी, इकडे जाऊ नको म्हणाल. भयंकर चांगले माणसं आहेत हे. आमच्या रामचंद्र राळे यांचे अण्णा ह्या माणसांनी मला खूप वेळा फोन केले. दिवसभर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. अतिशय चांगले माणसं आहेत. आमचे ईश्वर महाराज यांचं आमचं खूप वर्षापासून प्रेम आहे. संतोष महाराज आणि तुमच्या भागातले पासलगावचे माझे मित्र, आम्ही एका ठिकाणी होतो आमचे प्रेमाचे. अशोक महाराज किरकन हे माझे दोस्त आहेत जुने. आज त्यांचा इथे योग आला. ते म्हटले मी येणार आहे. म्हटलं या, मी येणार 100% आलोच. म्हटलं काळजी करू नका. सारा हा मेळ जमून आला महाराजांच्या कृपेने, छत्रपतींच्या. लोकांना, काही लोकांना छत्रपतीबद्दल कमी जास्त वाटते, पण त्यांना समजत नाही का तुझ्या बायकोचं कुंकूसुद्धा महाराज होते म्हणून आलं राहिलं. तुझ्या बायकोचं कुंकू छत्रपती होते म्हणून राहिलं. तुझं धोतर छत्रपतीमुळे राहिलं. तुझ्या बायकोची साडी छत्रपतीमुळे राहिली. लुगडं छत्रपतीमुळे राहिलं. तो एक माणूस झाला नसताना तर तुम्हाला माहीत नाही काय काय हाल झाले असते. असं आहे. पण आपली पुण्य जन्माला आली आणि आपल्या कुलामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये जन्माला आला. हो, नेपोलियन बोनापार्ट, मुसोलिनी, हिटलर हे फार मोठे माणूस झाले. पण छत्रपतीच्या पायाच्या अंगठ्याच्या नखाची बरोबर करू शकत नाही. मी सांगतो. आणि मी सांगतो म्हणजे कोणी बोलायचं नाही. कसं काय? तसंच मला माहिती. मी अभ्यास केला महाराजांचा. अजिबात कुणी काय बरोबर करते हिटलर, काय बरोबर करतो मुसोलिनी, त्यांनी काय केलं माहीत नाही का आम्हाला? माहीत आहे आम्हाला. एकच झाला राजा रामचंद्र प्रभू नंतर एकदम इमानदार, एकदम नीतिवान, एकदम चरित्रवान एकच माणूस झाला, छत्रपती शिवाजी. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजानं, माझ्या देवानं, माझ्या राजानं नाव गाजलं किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजानं नाव गाजलं किल्ल्याच्या डोंगरावर. छत्रपती पवित्र पुण्यवान राजा झाला. त्यांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात शत्रूला मारणं संपून टाकलं गोष्ट खरी आहे, पण एका तरी मित्राला दगा दिला काय हे दाखवा. जे जे माझ्यापाशी माझे मित्र म्हणून आले, दगा दिला नाही मी. इतका इमानदार वागला राजा. सर्वांना परिचित आहे. सुभेदाराची सून आणली होती मावळ्यांनी आणि ते म्हटले का हे भयंकर सुंदर स्त्री आहे, बघून तर घ्या. चेहरा वर केला, घुंगट वर केला आणि चेहरा पाहिला. तशा अवस्थेमध्ये महाराज म्हटले का वा केवढे सुंदर आहे.
आमची आई अशी असती, आम्ही असं झालो असतो. हिची बोळवण करा, साडी लुगडं चोळी करा आणि पालखीमध्ये पोचतं करा. तिथे सांगू तुम्हाला, आपली बाई जर पकडली असती कुणी सुभेदाराच्या माणसानी, तर जनान खाने में भेज दो. बरोबर, ए जनान खाना. मला माहीत आहे काय काय हाल केले हो. अहो काय हाल केले तुम्हाला सांगायचं. आपल्या माणसांचे, आपल्या लोकांचे, आपल्या महिलांचे, तरुण तरुण मुली, वयात न आलेल्या मुली, त्याच्यापेक्षा लहान मुली, रामकृष्ण हरी, अंगावर काटा येतो. म्हणून तुम्ही जर सावध झाले नाही, तेली माळी मराठा ब्राह्मण असं जर भेद करत राहिले, तर तुम्हाला जास्त दिवस इथं राहता येणार नाही. आता एवढी संघटना त्यांनी केली होती, पण पांडुरंगाची कृपा आहे, त्यांचा बाप बसला छातीवर त्यांच्या. आता काही होणार नाही. तुम्ही सावध राहा. तरी ज्या माणसाने रक्त ओकलं, अल्पायुष्यामध्ये निघून गेले छत्रपती, त्यांना काय वाटेल तुम्ही सावधान नाही राहिले तर. आपला विषय कीर्तनाचा आहे, पण छत्रपतीच्या निमित्ताने हे आहे. आमचे संपूर्ण मुलं इथे आहेत, यांना कळलं पाहिजे. आपण वावरायचं, पण विश्वास ठेवायचा नाही. आपल्या धर्माला, देवाला, आपल्या देशाला जे पूरक लोक आहेत त्यांच्या मागे राहावं लागेल, नाही तर काळ मोठा खराब आहे. चांगला आहे का. या पवित्र राज्याच्या स्मृतीप्रित्यर्थ ह्या लोकांनी एवढे मोठे कष्ट करून हा सप्ताह ठेवला. द्यावे तेवढे धन्यवाद कमी. समस्त ग्रामस्थांनी केलेली वर्गणी, दिलेलं सहकार्य, घेतलेल्या पंक्ती, सर्वांचं बरं होईल. कीर्तन ऐकणाऱ्याचं बरं होईल, मंडपात येणाऱ्याचं बरं होईल, पंगत देणाऱ्याचं बरं होईल, फुकट जेवणाऱ्याचं अहो हे सारा आनंद तुमच्या करता आहे. केवढे सुंदर पोरं आहेत हे. तुमच्या गावात 7 दिवस राहतात हे. यांना लेकरं आहे, एक एक बायको आहे. एकेकच असते म्हणा, सहज बोललो. बायका टाकून इथे राहिले, किंमत करा काही. हां देत चला. तुमच्या भरोश्यावर यांचे संसार आहे, तुमच्या भरोश्यावर यांचे संसार आहे. तुमचा 1 रुपया यांच्या लेकरा बाळाच्या पोटात जाईल, तुम्हाला देव कोट देईल. म्हणून देताना कमी जास्त करत जाऊ नका. फार मोठा विषय लांबून जाईल, अभंग सांगितला गेला पाहिजे असं चिंतन आहे. असो, आम्ही हाडामासाचे वारकरी आहे. मी चालतो 40 वर्ष पायी आळंदी पंढरी. मी 6 वाजता टाळ घेतो, 9 वाजताच बंद करतो. ज्ञानोबाऱ्या बसले म्हणजे एकदाही गाडीत बसलो नाही, एकदाही ट्रकात बसलो नाही, एकदाही बिमार नाही पडलो. तपश्चर्याच्या माणसाला मी फडावतो येडशी करायच्या 10 वर्ष. 500 टाळकरी आणि 25 मृदंग राहायचे आमच्या कीर्तनामध्ये 10 वर्ष चंद्रभागेमध्ये. खऱ्या जगाला माहिती आहे येडशीकर काय. मला कितीही पखवाजा पक्का असला आणि टाळकरी किती पक्का असला, त्याचा बाप मी आहेच का त्यात पोहलो मी. एवढे माझे ताल एवढे फिट्ट आहे. रामकृष्ण हरी. कसा काय तसा सारा ढंग पाहिजे कीर्तन करायला. सांगता यायला पाहिजे, अभंग समजून झाला पाहिजे, लोकांना परमार्थही कळला पाहिजे, देवही समजला पाहिजे. हे सारं चिंतन आहे. फक्त ऐकत जा. समजल केव्हा, जेव्हा ऐकत जाल तेव्हा, असं चिंतन आहे. पत्रिकेवर महाराज कोणते आहे याच्यावर अवलंबून आहे सप्ताह किती मोठा आहे. पंक्तीमध्ये काय आहे, बुंदी आहे का जिलेबी का गुलाबजामुन का टकटका नाही फटाफटा नाही. महाराज कोणते आहे, कॅटेगरी कोणती आहे, कोणते महाराज आहे, त्याच्यावर अवलंबून सप्ताह. तुमच्या सप्त्यामध्ये सुंदर महाराज लोक, सुंदर मृदंग वादक गायक आमचे ईश्वर महाराज, संतोष महाराज आमचे, ज्यांचं माझं प्रेम आहे, ज्यांनी आग्रह केला यावर्षी आमचे टाकळीकर महाराज, या सर्वांच्या स्नेहातून हा योग आला. तुकोबाराचं चिंतन, नाथरायाचं चिंतन, ज्ञानोबाराचे अभंग अतिशय सुंदर आहे. ऐकत चला. ऐकतच नाही. त्याने म्हटलं नाही, मास्तरनं मारलं, आज मारलं, उद्या मारलं, 8 दिवस मारलं. 9व्या दिवशी मित्र गेला घरी. म्हटला बंड्या, म्हणा काय तुला क येत नाही काय, पण येते. मग तू 8 दिवस मार खाल्ला, म्हणे हां. मग क म्हण बरं. म्हटला क. अजून म्हण बरं. क अजून म्हण बरं. क क क क क. एवढा क म्हणतो मूर्खा. उद्या सोमवार आहे, मास्तर उद्या मारल तुला, उद्या क म्हणून टाक. तो म्हटला मास्तरनं किती बी मारू दे, पठ्ठ्या क म्हणणारच नाही. म्हटला कसं काय. म्हटला कारण आहे. म्हणे कोणतं कारण आहे. तो म्हटला तुला माहीत नाही, उद्या क म्हटला मास्तर परवा ख शिकवण.
परवा ख म्हटला नरवा ग शिकवण, कच म्हणणं बंद, पुढचं बंदच बंद. ज्या माणसाला अभंग समजून घ्यायचा आहे, देव समजून घ्यायचा आहे, त्याने साऱ्या गोष्टी टाकून कीर्तनात आलं पाहिजे. का कीर्तना एवढा परमार्थ जगात कोणताच नाही. श्रवण एवढं महत्वाचं आहे, ज्या श्रवणापुढे दान फिकं, ध्यान फिकं, जप फिका, तीर्थयात्रा फिकी. श्रवणाचे मिशे बैसावे मोक्ष असे आईता. स्वर संपल्यावर थाप मारायचा. श्रवणाची माझी टंग. स्वर संपला की का मध्ये बोलताना शब्दामध्ये जर थाप पडली ना, लोकांना पूर्ण शब्द ऐकू जात नाही. म्हणून वाक्य संपलं की थाप मारायची, म्हणजे लोकांना ऐकू यायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग आहे. तुमच्या तोंडपाठ नाही पण कानपाठ आहे. कानपाठ म्हणजे कानाकडं पाठ नवं, कानावरून गेलेला. बाईने गायला, लताबाईने गायला आहे, तुमच्या कानपाठ आहे. पण बरेच अभंग कानपाठ तोंडपाठ समजत नसतात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो, साऱ्या गावाच्या पाठ आहे. ज्ञानोबाचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये 2 बाया बोलल्या, अगे साजनी रूप पाहता सुख झाले गे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. या पहिल्या चरणात एक बाई दुसऱ्या बाईला बोलली. या पहिल्या चरणातल्या 2 बाया कोणत्या सांगा? हे तर मी कीर्तन करत नाही. तुम्ही म्हणाल एक शांताबाई, शांताबाई यातली नाही, ती मोकळी आहे तिकडची. या बाया तुम्हाला आमच्या मुखातून ऐकावं लागेल. रूप पाहता लोचनी सुख झाले गे, अगे साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले गे. मला सुख झालं डोळ्याने देव पाहिल्यामुळे. कोण बोललं कोणाला हे आता सांगत नाही का? सर्वच जर आता सांगितलं तर पुन्हा तुम्ही मला बोलणार नाही, काही लपून ठेवलं पाहिजे. काही काही डाव मागे ठेवले असं लिहिलं आहे. तुकोबाराय म्हणतात, सांगू नये वर्म जनी असू द्यावा भ्रम, उगेच लागतील पाठी. तुकाराम महाराज सांगायचं नाही. एका पहिलवानाने एका शिष्याला शिकवलं. शिष्य मोठा झाला. शिष्य म्हटला पहिलवानाला, गुरुला त्याच्या, महाराज म्हणे काय, मला तुम्हाला पाडायचं आहे. म्हणे कुठं? जमिनीवर. मी तुझा गुरु आहे ना. कसं बोलतो? नाही नाही, मला तुम्हाला एकदा पालतं पाडायचं. अरे मी तुझा गुरु आहे ना, मला पाडायचं पालतं तुम्हाला. मग कशा करता? मेल्यावर लोक म्हणतील का गुरुला सुद्धा याने माती जारली होती असं म्हणतील, म्हणून मला पाडायचं. अरे मी म्हातारा झालो, नाही मला तुम्हाला पाडायचं. गुरु म्हटले नेस. लंगोट नेसला शिष्य, गुरु नेसले लंगोट, हातात हात दिला. हातात हात दिल्यानंतर शिष्याला कळायच्या आधी ओढला, खांद्यावर आपटला, जमीनवर आपटला, पाडला पालता शिष्य. शिष्य उठला, म्हटला महाराज, बोला, तुम्ही मला सारे डाव शिकवले, हा नाही शिकवलं. गुरु म्हटला हा डाव खास शिल्लक ठेवला तुझ्यापाशी. कसं काय? जेव्हा तू मासशील ना तेव्हा दणका द्यायसाठी. म्हणून काही डाव मागे ठेवले पाहिजे. विठ्ठल तुकोबारायचा अभंग आहे, ज्ञानोबारायचा अभंग आहे, समजत नाही. देवोनी दान माते नाम सांगे ये काळी, विठोबाचे दान आले ऐशी देईन आरोळी. हा अभंग आहे. मला समजलाच नाही अभंग 40 वर्ष.
देऊनी दान माते नाम सांगे ये काळी. बाई बोलू नका, दान दे नाव सांग. मी म्हटलं आमच्या गुरुनं हे काय म्हणतात हो? हे म्हणे सांगू, पंढरीमध्ये यात्रा असते म्हणे. म्हटलं हो. चंद्रभागेत फार महिला असतात म्हणे. हो. आणि संपूर्ण महिला आंघोळ करायला लागल्या, पुरुष आंघोळ करायला लागले म्हणजे 2 माणसं तिथे येतात. कोणते कोणते? एक संबळवाला आणि एक तुंतुनवाला. म्हणे मग तुंतुनवाला लांब थांबतो आणि मग संबळवाला इथं थांबतो. तुंतुनवाला बाईला म्हणतो, बाई दे पैसे. बाई देते 5 रुपये. नाव सांग. ती म्हणते मालन पांडुरंग सरपटे. कुणाला म्हणते? तुंतुनीवाल्याला. आणि तो पैसे घेतो आणि तो असतो दूर. कोण? संबळवाला. त्याला म्हणतो ए, तो संबळवाला काय म्हणतो? टंग 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 टंग. मालन पांडुरंग सरपटे 5 रुपये भेटले. टंग 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 डंग 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 डंग. हे टाकलं अभंगात. मला माहीतच नाही. बोला दाजीबा, माहीतच नाही मला. हे असं लिहिलं म्हणून तुकोबा राहिला. रामकृष्ण हरी. असे कितीतरी अभंग आहे. नाथराजा अभंग आहे. असे कितीतरी अभंग आहे. समजत नाही माणसाला. कित्येक प्रश्न अनुत्तरित आहे. देवे दिला देह भजना गोमटा. देवाने देह दिला, हे एक प्रमाण झालं. आगा कर्मे जै उरावे तैती सुख दुःखी फळावे तया ते भोगा यावे देहा एका. मागचं कर्म शिल्लक राहिलं म्हणजे देह भेटतो. मग मागच्या कर्माने देह भेटतो का देव देह देतो? बोला. हे उत्तर तुम्हाला सांगत नाही. कसं काय? तसं असे शेकडो अभंग आहेत. समजतच नाही काय चाललं ते आम्हाला समजा नाही, तुम्हाला समजणार नाही. त्यात तू पडू नका, देवाच्या पाया पडत जा. कसं काय? तुम्ही जास्त शहाणे होऊ नका. असा अभंग आहे हा. ऋणू झुणू ऋणू अंतरा. नंतर एकदा ही चाल म्हणील अंतरा मी म्हणून दाखवी, तुम्हाला जमणार नाही. अंतरा हे फडावरची चाल आहे येडशेखराच्या आमच्या. हिचा अंतरा आम्हीच म्हणून जाणे का? हे अक्षर बसत नाही. ऋणू झुनू ऋणू झुनू ऋणू झुनू रे भ्रमरा आ असं आहे. मग ते त्याला काय लावायचं आता ते आपण नंतर करू. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा राहायचा आहे. हा भुंग्याला उपदेश केला. भुंग्याला उपदेश करायचा नाही. का नाही करायचा? 10-12 कारण आहेत. 2-4 सांगतो. पहिलं कारण असं आहे, भुंगा पाप करत नाही म्हणून त्याला पुण्य ऐकायची आवश्यकता नाही. जगातला एकही जीव पाप करत नाही माणूस सोडला तर. वाघाचं खाद्य मांस आहे. वाघ किती उपाशी राहिला म्हणजे भाकर खाईल, गवत खाईल, खाईल काय? नाही. गाईचं खाद्य गवत आहे. गाय किती उपाशी राहिली म्हणजे मांस खाईल, खाईल काय? नाही.
माणसाचं खाद्य भाकरभाजी आहे. माणसाने कधी मांस खाल्लं काय? तुम्ही हसले कशा काय? गाय नाही बदलली, वाघ नाही बदलला, कोण बदललं? चांदना बदला, सूरजना बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया बदमाश इंसान. गाय नाही बदलली, गाय गवतच खाईल, वाघ मांसच खाईल, माणसं भाकरभाजी खाईन खाईन. म्हणून माणसाला उपदेश आहे. भजन माणसा करता, माळ माणसा करता, कीर्तन माणसा करता, गणणं माणसा करता, पाया पडणं माणसा करता, वारी माणसा करता, दक्षिणा माणसा करता, दान धन माणसा करता, पंगत माणसा करता. का? मनुष्य चुकतो म्हणून त्याला आवश्यकता आहे. इतर देहातला कोणताच जीव चुकत नाही म्हणून त्यांना उपदेश ऐकायची आवश्यकता नाही आणि करायची आवश्यकता नाही. दुसरं उत्तर असं आहे का इतर देहामध्ये बुद्धी वेगळी आणि मनुष्य देहातली बुद्धी वेगळी. इतर देहातली बुद्धी फक्त जन्माला येणे, मिळेल ते खाणे, मरून जाणे. मनुष्य देहातली बुद्धी काहीतरी वेगळं करून वेगळं होण्याची शक्ती, अशी बुद्धी माणसाच्या बुद्धी ताकदमध्ये आहे. असं आहे. म्हणून त्यांना मोजकी बुद्धी, आपल्याला अफाट बुद्धी देव मिळवण्यासाठी दिलेली. तिसरं उत्तर असं आहे का इतर जीव भोगभूमीतले आहेत. भोगायचं, यायचं, भोगायचं, मरून जायचं. आपला देह कर्मभूमीतला आहे. चांगलं करून चांगलं करून घ्यायचं आणि वाईट करून वाईट व्हायचं. आपला देह एकटा कर्मभूमीतला आहे, बाकी देह भोगभूमीतले आहे. बैल आपण आणतो शेतातून नांगरून आणि त्याला पाणी पाजत नाही, चारा टाकत नाही, वेळ करतो 2-3 तास. बैल असं म्हणतो का, पाटील नांगरून घेतलं मला घोपरून ढोपरून आणि 2 तास झाले पाणी टाकलं नाही, पाणी पाजलं नाही, चारा टाकलं नाही, म्हणतो का बैल असं कधी? नाही. आणि एखादा म्हातारा शेतामधून आला, म्हातारीला सांगितलं ताट वाढ, 10 मिनिटं उशीर केला तर म्हातारीच्या अंगावर भरलं ताट भर. कर्मभूमी आणि भोगभूमी. इतर देहातल्या जीवांना कर्म करायची ताकद हे नाही, देवाने लाईन लावून घातली नाही. फक्त जगायचं, यायचं, जगायचं, मरून जायचं. पशु काय पाप पुण्य जानाती, पशु काय पाप पुण्य हे जाणती, मनुष्याया रीती ठाऊकिया. तुकाराम महाराज. दुसरं प्रभाव. इतर देहातल्या जीवांना, पशूंना पाप पुण्य कळत नाही आणि सांगितलं तरी समजत नाही त्यांना. का? देवच तसा आहे त्यांचा. म्हणून त्यांना सांगायचं नाही, पण ज्ञानोबारा आहेत त्यांना सांगतात. म्हणजे काय झालं मग? समजलं नाही का ज्ञानोबारायांना? ज्ञानोबारांना काय डोकं नव्हतं काय बघ सांगायचं कसं त्याला? म्हणून काय कारण आहे? काहीतरी कारण असलं पाहिजे. यालाच म्हणतात ज्ञानबाची मेघ. ज्ञानबाची मेघ म्हणजे काय? सांगायचं नाही असं लिहिलं 100दा. वेदत्रयाची पाना
नये अन्यत्र लागो अर्जुना, मनुष्या वाचुनी विधाना, विषयो नाही. मनुष्य देहातल्या जीवाशिवाय भजन, टाळ, मृदंग, आरती काही नाही. इतर देहात नाही, ते इथंच आहे फक्त ते. असं लिहून ठेवलं तुकोबाराने. ज्ञानोबाराने सुद्धा लिहिले भरपूर ओव्या. हां, ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात, नाही पुढे कोठे घ्यावया विसावा, फिरोनिया गावा आल्या विन. तुकाराम. हाच एक देह असा आहे का जो चांगलं काम करून चांगलं होऊ शकते. इतर देहामध्ये भयंकर शक्ती आहे. हत्ती माणसापेक्षा 100 पट मोठा आहे, पण हत्तीवर माणूस बसतो का माणसावर हत्ती बसतो? ऐ तात्या हो, हत्तीवर माणूस. वाघ माणसाला खातो, पण ताब्यात वाघाच्या माणूस का माणसाच्या वाघ? माणसाच्या ताब्यात वाघ खातो, पण ताबा आपला. हत्ती मोठा पण बसतो आपण. हत्तीवर एक दिवस मनुष्य बसला, हत्ती पुढे जायला लागला. यमराज भेटला, राम 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 राम. हत्ती अरे काय, अरे मूठभर माणूस बसला मूर्खा, आणि तुला शिकवतो. आणि मग सोंड वर कर, आणि मग दाब मुंडकं, आणि मग टाक पायाखाली, आणि मग टाक मारू. तू एवढा मोठा, माणूस एवढासा. हत्ती म्हटला, यमराज माणूस दिसायला बारीक आहे, पण भलता बिलिंदर आहे. कसा काय? यमराज म्हटला, रोज नेतो मी. हत्ती म्हटला, मेले का जिथे सांग. म्हणे मेलेले. एक दिवस जिवंत नेऊन पाय, तू काटा नाही काढला माझं नाव नको घेऊ पुन्हा. हत्ती म्हटला यम आला. यम म्हटला उद्या. सकाळी यमराज आले शेठजीकडे. शेठजी राम 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 राम. म्हणे चला. म्हणे कुठं? यम लोकाला. शेठजी म्हटला, का आला का? मी जिवंत आहे ना. तो काय गुटखा खाल्ला काय? तो म्हटला, मला हत्ती म्हटला जिवंत नेऊन पा, तुम्हाला न्यायचं आहे म्हटलं. शेठजी म्हटला थांबा. शेठजी गेले आत, चिठ्ठी लिहिली, खिशात ठेवली, आणि गेले यमासोबत. यम लोकाला. यमाचा राजा बसला होता सिंहासनावर, तिथं नेऊन उभं केलं. हे बा यानं आणलं म्हणे. कुणाला? त्या माणसाला, शेठजीला. यमाचा राजा बसला होता वर, त्याला आणलं. म्हटल्याबरोबर त्यानं चिठ्ठी काढली आणि दिली. कुणापाशी? यमाच्या राजापाशी, यमधर्मापाशी. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, चिरंजीव यमधर्मयास, मी मृत्यूलोकातला मनुष्य तुझ्याकडे पाठवला. याला तुझ्या खुर्चीवर बसू देणे, आणि तू खाली चालला येणे. हा करेल तसं करू देणे, जास्त बोलायचं नाही. तो आ बाप भगवान विष्णू खाली सही करून टाकली. बरोबर पाय. तो उतरला खाली. यमाचा राजा उतरला खाली. बसा बसा बसा. यम म्हटला, कसं काय बसलो तुम्ही त्याला? मी आणलं ना त्याला. त्यानं चिठ्ठी आणली ना. कोणाची? कुणाची? शरद पवाराची. बसू द्या बसू द्या बसू द्या. बसला तो शेठजी. त्यानं फरमान सोडलं, सारे नरकातले लोक स्वर्गात जाऊ द्या. यम म्हटला, काय बोलता राव? ओ यांनी उभ्या पिकात म्हशी सोडल्या, काय बोलता तुम्ही? तर म्हटला, ऐ चिठ्ठी पाहिले का नाही? जाऊ द्या. यम लोकात एकही माणूस नाही. सारी झाली गर्दी कुठं? वैकुंठात. वैकुंठात भगवान विष्णू पागल झाला. एवढी गर्दी, तिथं पलंग संपले, बेडशीट संपल्या. काहीच नाही तिथं. सारे उभे आपल्या हातात टावेल घेऊन, काहीच नाही अंगावर, काही नाही चालले आपले. लहरच लागली सारी. विष्णू म्हटला, इतके लोक वैकुंठ झाले म्हणजे काय झालं बाबा? सप्ताह चालला वाटते गिरगावला. यम लोकात गेली विष्णू. विचारलं यमाला, को म्हणजे लोक कुठे गेले? तुम्ही आम्हाला विचारता, तुम्ही माणूस पाठवता, तुम्ही चिठ्ठी पाठवता, आम्हाला धमकी देता, तुम्ही आम्हाला विचारता चिठ्ठी? म्हणे हो. माणूस? म्हणे हो. कवा? तवा. तवा. दाखव बरं माणूस. नेलं शेठजीकडे. राम 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 राम. कसं काय? तो म्हटलं, मला काय विचारू, ज्यानं आणलं त्याला विचार. यमाला विचार. यमा कसं काय? हत्ती म्हटला मला. बसला होता हत्तीवर माणूस. एक म्हटलं माणूस बारीक आहे. तो म्हटला, एक दिवस जिवंत नेऊन पाय. मग गंमत आणलं मी याला. शेजी म्हटलं, गमत केला बरे झालं.
माणसामध्ये मनुष्य जर चांगला वागला तर मरायच्या आत देव होईल, मनुष्य जर वाईट वागला तर मेल्यावर त्याला नरकसुद्धा घेणार नाही. अशी ताकद आहे कर्माची. कर्माचा देह आहे हा देह कर्मभूमी आहे. म्हणून इतर देहातल्या जीवाला उपदेशच नाही, उपदेश फक्त मनुष्य देहातल्या जीवाला आहे. पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज ऋणू झुणू ऋणू झुणू रे ब्रह्मरा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.